Manisha teacher, and today we learn perfect continuous tense. आपण आज पाहणार आहोत परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. ओके, परफेक्ट म्हणजे काय? पूर्ण. आणि कंटिन्यूअस म्हणजे चालू असणे. हे आपण शिकलेलो आहे मागच्या दोन टेन्समध्ये, हो की नाही? परफेक्ट टेन्स आणि कंटिन्यू टेन्समध्ये. तर आता ह्याचा मराठीत अर्थ काय होतो? चालू, चालू पूर्ण काळ. लक्षात आलंय? किंवा पूर्ण चालू काळ असं होत नाही, चालू पूर्ण काळ. ठीक आहे. तर आता आपण काय पाहणार आहोत? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ, चालू पूर्ण वर्तमान काळ. ओके. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस, परफेक्ट म्हणजे पूर्ण आणि कंटिन्यूअस म्हणजे चालू. याचाच अर्थ आपली जी क्रिया आहे, जी आपण सेंटेन्स लिहितो, ते कधी चालू झालं आहे? परफेक्ट म्हणजे ती क्रिया पूर्ण झालेली आहे, पण ती चालूसुद्धा आहे. लक्षात येते? माझी क्रिया ही भूतकाळात सुरू झाली आहे, पण अजूनही ती चालू आहे. ठीक आहे. मी मगाशी जेवायला घेतलं होतं आणि अजूनही मी काय करतोय? जेवतोच आहे. म्हणजे ह्यालाच काय म्हणायचं? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. ठीक आहे. आता ह्याचं स्ट्रक्चर पाहूयात आपण. सब्जेक्ट हॅव हॅज बीन प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. लक्षात आलं? सब्जेक्ट हॅव हॅज बीन प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, शी हॅज बीन रायटिंग अ लेटर. आता ह्याच्यामध्ये हॅव आणि हॅज आलं आहे. हे आपण कुठल्या टेन्समध्ये वापरतो बरं? बरोबर, आपण हे कोणत्या टेन्समध्ये वापरतो? परफेक्ट टेन्समध्ये वापरतो, हो की नाही? हॅव आणि हॅज आपण परफेक्ट टेन्समध्ये वापरतो. आणि क्रियापदाला ING केव्हा लावतो आपण? कंटिन्यूअस टेन्समध्ये. क्रियापदाला कधी ING लावतो? कंटिन्यूअस टेन्समध्ये. म्हणून ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, जेव्हा हे स्ट्रक्चर तयार होतं तेव्हा परफेक्ट आणि कंटिन्यूअस ह्या दोघांचाही इथे काय होतो? मेळ घातलेला आहे, हो की नाही? बरोबर आहे ना? सब्जेक्ट हॅव हॅज बीन प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. शी हॅज बीन रायटिंग अ लेटर. ती मगाशी लेटर रायटिंग करायला बसली आहे, पण तिचं लेटर रायटिंग अजूनही चालूच आहे. लक्षात आले? बसली आहे केव्हा ती? मगाशी 1 तास झालं ती बसली आहे, पण तिचं अजूनही लेटर रायटिंग चालूच आहे. म्हणजे क्रिया पूर्ण पण आहे आणि अजून कंटिन्यूअस पण आहे. म्हणून ह्याला काय म्हणायचं? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. अशा पद्धतीचं वाक्य सांगण्यासाठी आपण काय वापरतो? हा टेन्स वापरतो. ठीक आहे. आता पाहूयात पास्ट टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. ओके. आता ह्याच्यामध्ये काय येणार आहे पहा. परफेक्टसाठी आपण कोणतं हेल्पिंग व्हर्ब वापरतो? हॅड. मग ह्याच्यामध्ये पण हॅड आलेला आहे. कंटिन्यूअससाठी आपण व्हर्ब ING वापरतो. इथे पण व्हर्ब ING आलेला आहे. बरोबर ना? पण ह्याच्यात एक्स्ट्रा ॲडिशनल कोणता वर्ड आलेला आहे? बीन. हो की नाही? ह्याच्यात पण बीन आलं आहे, ह्याच्यात पण बीन आलेला आहे. तर ह्याचं स्ट्रक्चर काय होतं? सब्जेक्ट हॅड बीन प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. लक्षात येते? सब्जेक्ट हॅड बीन प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. आता ह्याच्यामध्ये हॅड बीन आलेला आहे. आता आपण हॅड हे चेंज करतो का? जरी सब्जेक्ट सिंग्युलर असू देत किंवा प्युरल असू देत, नाही बदलत. त्यामुळे हे हॅड बीन आहे असंच राहणार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्समध्ये. ठीक आहे. आता म्हणजे आता ह्याच्यात काय सांगितलं आहे? मराठीत जर सांगायचं झालं तर हा टेन्स कधी वापरतात? म्हणजे माझी क्रिया भूतकाळातच चालू झाली आणि भूतकाळातच ती चालूच आहे. ठीक आहे. भूतकाळात मी सुरू केली आहे, पण भूतकाळातच ती चालू आहे. आता मराठीत सांगायचं झालं तर आय हॅड बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. म्हणजे मी सकाळपासून काय करते? कामच करते. सकाळपासून माझं कामच चालू आहे आणि म्हणजे ते झालेलं आहे. आता आय एम कम्प्लीट माय वर्क. ओके. तर ह्याच्यासाठी काय वापरतात? पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. म्हणजे भूतकाळातील क्रिया खूप वेळ चालू राहते तेव्हा हा काय वापरतात? टेन्स वापरतात.
ती भूतकाळातच संपते, लक्षात येते, पण ती काय होते, खूप लांब क्रिया असते त्याची, म्हणून आपण हा टेन्स इथे वापरतो. म्हणजे काम करण्यासाठी मला भरपूर वेळ लागला हे सांगण्यासाठी काय करतो आपण, हा टेन्स वापरतो. ठीक आहे. आता इथे एक्झाम्पल काय दिलं आहे, शी हॅड बीन रायटिंग अ लेटर. इथे काय झालं आहे, हॅज बीन, हॅड बीन, बाकीचं चेंज फक्त हॅव्ज आणि हॅडमध्ये झालं आहे. बीन रायटिंग अ लेटर, बीन रायटिंग अ लेटर आहे असं चाललेलं आहे, हो की नाही. हॅज इथे वापरलं आहे कारण हे सिंग्युलर आहे म्हणून, पण इथे सिंग्युलर प्युरलचा काही संबंध नाही आहे. इथे काय येतं, ओन्ली हॅड येतं. शी हॅड बीन रायटिंग अ लेटर. आता आपण पाहणार आहोत फ्युचर टेन्स. ठीक आहे. फ्युचर टेन्समध्ये काय आहे, आपल्याला भविष्यात माझी क्रिया काय होणार आहे, खूप वेळ चालणार आहे, मग तेव्हा मी हा टेन्स वापरते. लक्षात येते, माझी क्रिया जी आहे ती भविष्य काळामध्ये बराच वेळ चालणार आहे, ते म्हणून मी हा टेन्स वापरते. आय विल कंटिन्यूज माय वर्क इन फ्युचर इन अ लॉंग टाईम. लॉंग टाईमसाठी मी तो वापरणार आहे, म्हणून काय केला जातो, हा टेन्स वापरला जातो. आता ह्याचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट शॅल विल. फ्युचर म्हटलं की शॅल विलला विसरायचं नाही. शॅल विल, हॅव बीन, परफेक्टमध्ये आपण हॅव बी वापरलेलं, हो की नाही. तर इथे काय येणार आहे, हॅव बीन, वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. लक्षात आलं. आता इथे एक्झाम्पल काय दिलं आहे, शी विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. शी विल हॅव बीन, तिथे काय झालेलं आहे, त्यांनी विल हॅव बीन वापरलेलं आहे. काही नाही आहे, टेन्स खूप खूप सोपे आहेत. एकदा का तुमच्या लक्षात आले की मी नंतरही तुम्हाला एका सेंटेन्सची 12 वाक्य केलेली दाखवणार आहे. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की अरे काहीच नाही आहे, फक्त चेंजेस कुठे करतो आहे आपण, व्हर्ब आणि हेल्पिंग व्हर्बमध्ये. बाकी तर इतर ठिकाणी चेंजेस करायचेच नाही आहेत, हो ना. पण त्यासाठी काय महत्त्वाचं आहे की तुम्हाला टेन्स कोणता आहे हे लक्षात आलं पाहिजे, बरोबर आहे ना. टेन्स कोणता आहे, दिलेला टेन्स कोणता आहे आणि आपल्याला करायचा कोणता आहे हे समजलं की मग काहीच प्रॉब्लेम नाही, खूप सोपं आहे. आता इथे काही उदाहरणं घेतली आहेत आपण, ती पाहूयात. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सब्जेक्ट. कोणता टेन्स झाला तुम्ही सांगायचं आहे. आता आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सब्जेक्ट वर स्ट्रक्चर दिलेलं आहे, त्या स्ट्रक्चरप्रमाणे हे सेंटेन्स कोणत्या टेन्समधलं आहे सांगायचं आहे. प्रेझेंट टेन्समध्ये इथे दिसतंच आहे ना, हॅव वापरलं, इथे पण हॅव बीन आलेलं आहे. तर हा काय आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मी तर अंडरलाईन करते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की चेंज कुठे झालेला आहे. ओके. देन पास्ट टेन्स, आय हॅड बीन टीचिंग इंग्लिश सब्जेक्ट. आय हॅड बीन, हॅव, हॅड. तुमच्या मी अंडरलाईन केलेले शब्द लक्षात येतात ना, ओनली चेंजेस इन दॅट वर्ड्स. अदर वर्ड्स, अदर सेंटेन्स नॉट बी चेंजिंग. बाकीचे सेंटेन्स चेंजिंग केलेले नाही आहेत. ठीक आहे. अँड आय शॅल हॅव बीन टीचिंग इंग्लिश सब्जेक्ट. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आलं लक्षात. आता इथे आपण उदाहरणं, जशी आपण आधीची उदाहरणं पाहिली चेंज इन द सेंटेन्स, त्यातलं पाहूयात. ठीक आहे. माय फादर हॅड बीन गोईंग टू बॉम्बे. माय फादर हॅड बीन गोईंग टू बॉम्बे. का, कोणता टेन्स आहे हा, हॅड. हॅड आले म्हटलं कोणतं असणार रे, पास्ट. ह्याचं काय करायला सांगितलं आहे त्यांनी, चेंज इन अ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. कशात चेंज करायचा आहे तो, फ्युचर परफेक्टमध्ये. मग आता सांगा, फादर आलेले, फादर कोण आहेत,
सिंग्युलर व्यक्ती. फादर कोण आहे? सिंग्युलर व्यक्ती, म्हणून इथे काय आलेलं आहे? विल आलेला आहे. माय फादर विल हॅव बीन गोइंग टू बॉम्बे. लक्षात आलं? म्हणजे हा इथे चेंज झालेला आहे. आता दुसरं वाक्य, ही विल हॅव बीन वर्किंग इन द गार्डन. ही विल हॅव बीन. विल हॅव बीन कोणता टेन्स झाला? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. त्याचं काय करायला सांगितलं आहे त्यांनी? परफेक्ट, प्रेझेंट परफेक्टमध्ये करायचं आहे. विल हॅवचं काय होणार आहे? हॅज बीन. ही कोण आहे? सिंग्युलर आहे, म्हणून काय आलं? हॅज बीन आलं. हॅज बीन वर्किंग इन द गार्डन. नेक्स्ट पाहूया. शीला हॅज बीन वर्किंग शीला हॅज बीन ड्रिंकिंग फ्रेश मिल्क. शीलाने काय केलेलं आहे? फ्रेश मिल्क ड्रिंक केलेलं आहे. आता इथे काय सांगितलं त्यांनी? काय चेंज करायचं आहे? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. वाक्य कोणत्या टेन्समध्ये दिलेलं आहे? हॅज बीन प्रेझेंटमध्ये. बरोबर. आता आपल्याला करायचं आहे कशात? पास्टमध्ये करायचं आहे. आता शीला ही सिंग्युलर असू देत, फिमेल असू देत, मेल असू देत, काय केलं आहे त्यांनी? पास्टमध्ये कायच वापरायचं आहे? हॅडच वापरायचं आहे, हो ना? पास्टमध्ये काय वापरायचं आहे? हॅड वापरायचं आहे. त्यामुळे काय येणार? शीला हॅड बीन ड्रिंकिंग फ्रेश मिल्क. लक्षात आलं? शीला हॅड बीन ड्रिंकिंग फ्रेश मिल्क. आता इथे मी काय केलेलं आहे? एका टेन्सची 12 वाक्य घेतलेली आहेत. ठीक आहे, मी हा खालचा कागद काढते जेणेकरून लक्षात येईल आपल्या. आता आपण काय केलेलं आहे? एकच सेंटेन्स घेतलेलं आहे. पहा, एका सेंटेन्सची सुद्धा किती वाक्य झालेली आहेत? 12 वेगवेगळ्या प्रकारामध्ये. आता कोणत्या कोणत्या प्रकारांमध्ये झाले आपण ते पाहणार आहोत. ठीक आहे. आता इथे पहा, हा आहे पहिला सिंपल टेन्स. तुम्ही वाटलंच तर ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, कारण खूप महत्त्वाचं आहे वाक्य समजणे. ॲक्च्युली तो टेन्स कोणता आहे आणि काय चेंजेस झालेले आहे हे समजणे पण काय आहे? खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे. आता आपण पाहूया एका वाक्याचे 12 वाक्य. ठीक आहे. वी ईट लॉट्स ऑफ मँगो. हा कोणता टेन्स झाला? सिंपल टेन्स. आता इथे चेंजेस फक्त मी ब्ल्यू पेनने. वी ईट लॉट्स ऑफ मँगोज कोणता टेन्स आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. आता मला कशात झाला तो? फर्स्ट वाक्य. वी एट लॉट्स ऑफ मँगोज सिंपल पास्ट. वी शॅल ईट लॉट्स ऑफ मँगो सिंपल फ्युचर. लक्षात आलं? चेंजेस कुठे झाला? ईट, एट आणि शॅल ईट. ठीक आहे. आता कंटिन्युअस टेन्स. वी आर ईटिंग लॉट्स ऑफ मँगोज सिंपल कंटिन्युअस प्रेझेंट. नॉट सिंपल पहिला झालेला आहे, कंटिन्युअस प्रेझेंट. काय आलं रे? वी आहे म्हणून काय झालं? आर आलेलं आहे. हेल्पिंग व्हर्ब काय आलं इथे? आर आलेलं आहे. आणि व्हर्ब ING. ठीक आहे. हेल्पिंग व्हर्ब प्लस ING. पास्ट टेन्समध्ये वी वेअर ईटिंग, हेल्पिंग व्हर्ब प्लस ING. वी वेअर ईटिंग लॉट्स ऑफ मँगोज. इन फ्युचर टेन्स शॅल बी, व्हर्ब ING. फ्युचर टेन्समध्ये काय येणार आहे? शॅल बी प्लस वर्ब ING. लक्षात आलं? तिसरा, आता इथे मी लिहू का तुमच्या लक्षात येण्यासाठी? फर्स्ट सिंपल टेन्समध्ये काही नाही आहे, फक्त चेंजेस कुठे होत आहेत? तिथे व्हर्बमध्ये होत आहे. कंटिन्युअस टेन्समध्ये चेंजेस काय होतात? काय येतात रे? हेल्पिंग व्हर्ब
हो ना. हेल्पिंग व्हर्ब प्लस व्हर्ब ING. याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे? हेल्पिंग व्हर्ब प्लस ING. आता आपण पाहूयात परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्समध्ये हेल्पिंग व्हर्ब काय येतं? हॅव. आणि क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे V3. लक्षात आलं? वी हॅव इटन लॉट्स ऑफ मँगोज. पास्टमध्ये काय होतं? वी हॅड येतं. वी हॅड इटन लॉट्स ऑफ मँगोज. आणि इथं काय येतं? शाल हॅव किंवा विल हॅव. वी शाल हॅव इटन लॉट्स ऑफ मँगोज. आता इथे चेंजेस कुठे झालेले आहे? हेल्पिंग व्हर्ब काय आलेले आहे? हेल्पिंग व्हर्ब कोणते आहे? हॅव्ज, हॅव आणि हॅड. बरोबर. आणि प्लस काय आहे? V3. प्लस काय आहे? V3. कंटिन्युअसमध्ये हेल्पिंग व्हर्ब काय आहेत? एम, इज, आर, वॉज, वेअर. हो की नाही. आणि परफेक्टमध्ये काय आहे? हॅज, हॅव, हॅड प्लस हेल्पिंग व्हर्ब. आता पाहूयात परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. वी हॅव बीन eating mango. We had been eating lots of mangoes. पास्टमध्ये काय आहे? had been eating lots of mangoes. 12वं वाक्य चालू आहे. फ्युचरमध्ये shall have been eating lots of mangoes. लक्षात आले. आता इथे चेंजेस काय आलेला आहे? हॅव हॅड बीन. हो की नाही. हेल्पिंग व्हर्ब काय आलेलं आहे? हॅव, हॅज बीन प्लस वर्ब ING. बरोबर आहे. हेल्पिंग व्हर्ब याच्यात ॲड काय झालेले आहेत? हॅव आणि हॅज बीन प्लस व्हर्ब ING. तर अशा पद्धतीने किती वाक्य झालेले आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. वाक्य काय आहे? एकच आहे, पण त्याचे किती प्रकार झालेले आहेत? 12 प्रकार झालेले आहेत. वी मेक अ 1 सेंटेन्स टू कन्वर्ट इन टू 12 सेंटेन्स. ठीक आहे. लक्षात आलं? खूप सोपे आहेत ना. घरी जाऊन हे सगळे टेन्स पुन्हा एकदा लिहून काढा आणि पुन्हा एकदा काय करा, त्यांचा कुठे चेंजेस होतात हे मी सांगितलेलं आहे, पण जर तुम्ही ते शोधले तर तुमच्या स्मरणातून ते कधीही जाणार नाही. त्यामुळे एक सेंटेन्स घ्या आणि ते तुम्ही स्वतः तयार करून पहा. तुमच्या लगेच लक्षात येईल की चेंजेस कुठे होतात ते. स्वतः प्रयत्न करा. स्वतः प्रयत्न केलेला कधीही विसरत नाही. लक्षात आलं? भरपूर सांगणारे असतात, भरपूर आपण ऐकतही असतो, पण जेव्हा आपण स्वतः प्रयत्न करतो, जो खूप महत्त्वाचा आहे, तो जर आपण केला तर काय होतं? ती गोष्ट कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहते. कायमस्वरूपी आपण कधीही ते विसरत नाही. पण त्यासाठी स्वतः प्रयत्न करायला हवेत. हो ना. स्वतः एखादं वाक्य घेऊन एका वाक्याचे 12 वाक्य तयार करणे आणि ते चेक करणे, नुसते लिहून पण काढून उपयोगाचे नाही आहे. तर ते काय केले पाहिजेत? चेकही केले पाहिजे. तर ह्या पद्धतीने तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि अशा पद्धतीने काय करा, तुमची वाक्य होत आहेत का पहा. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. अँड हा व्हिडिओ जेवढा जास्त तुम्हाला शेअर करता येतील टेन्स, तेवढे शेअर करा तुमच्या मित्रांना. ठीक आहे. आणि कॉम्पिटिशन लावा दोघांमध्ये. तुझे टेन्स बरोबर आहेत का माझे टेन्स बरोबर आहेत, पहा काय होते ते. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.